नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण वाळवणीचा अजून एक पदार्थ पाहणार आहोत, तो म्हणजे नाचणीची चकली पापड. तुम्ही इथे ही चकली पाहू शकता. अगदी दुप्पट तिप्पट चौपट अशी फुलली गेलेली आहे आणि छान अशी खुसखुशीत तयार झालेली आहे. करायला अगदी सोपी आहे, अगदी कोणीही करू शकेल इतकी सोपी आहे. तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तुम्ही या चकलीची इथे तळलेली साईज आणि बनवलेली साईजही पाहू शकता. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला गॅसवरती पातेलं गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये वाटीने मोजून इथे मी 3.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेणार आहोत त्याच वाटीने आपण हे पाणीही मोजून घेतलं आहे. तर आता एका ताटामध्ये चाळणी ठेवली आणि चाळणीमध्ये ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी 1.5 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. नाचणीचं पीठ व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यातील काही कचरा असेल किंवा खडे वगैरे असतील तर ते बाजूला निघून जातील. तर पहा, सर्व पीठ व्यवस्थित इथे चाळून घेतलेलं आहे. दुसरीकडे आता पाण्यालाही हलकीशी उकळी यायला सुरुवात झाली. आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग, त्यानंतर घालायचं आहे पाव चमचा जिरे आणि अर्धा चमचा इथे पांढरे तीळ घातलेले आहेत. आता इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला खळखळ उकळी यायला सुरुवात झाली. पाण्याला खळखळ उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर गॅस मंद करायचा आहे आणि चाळून घेतलेलं जे नाचणीचं पीठ आहे ते पातेल्यामध्ये घालायचं आहे. सर्व पीठ घातल्यानंतर पुन्हा गॅस मोठा करायचा आहे. गॅस मोठा केल्यानंतर आपल्याला उकळी आलेली दिसेल, जे की ह्या पिठावरती आपल्याला पाणी आलेलं दिसेल. त्यावेळेलाच आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे. तर व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही पिठाच्या वरती पाणी यायला सुरुवात झालेली आहे. आता पुन्हा गॅस मंद करायचा आहे आणि आपल्याला एखाद्या लाकडी परातण्याने किंवा असं तुम्ही हे लाटणं घेऊ शकता. एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत आपल्याला सर्व पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात त्याच्यामध्ये पिठाच्या गुठळ्या होत नाहीत, कारण आपल्याला एकाच बाजूने सतत आपण हे पीठ हलवून घेणार आहोत. तर थोड्या वेळानंतर संपूर्ण पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आता जे लाटण्याला थोडंसं पीठ लागलं होतं ते चमच्याच्या साहाय्याने काढून घेतलं. आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, गॅस मंद ठेवायचा आहे आणि 5 मिनटं आपल्याला हे जे पीठ आहे ते मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता मी इथे पुन्हा झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला सेम पद्धतीने हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं 1 मिनिटभर आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून चुकूनही कुठे याच्यामध्ये जर पिठाची गुठळी राहिली तर ती मोडली जावी यासाठी. तर पहा, पुन्हा एकदा सर्व पीठ व्यवस्थित असं पहा याच पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे. सर्व पीठ मिक्स झाल्यानंतर पुन्हा लाटण्याला जे लागलं होतं पीठ तेही इथं आपण काढून घेतलेलं आहे. पीठ काढून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आता याच्यावरती घालायचं आहे झाकण आणि 10 मिनटासाठी आपण हे पीठ असंच बाजूला ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते छान असं फुलून येईल. तर पहा, 10 मिनटानंतर इथे मी पुन्हा झाकण काढलेलं आहे. पीठ छान असं शिजलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा हवं असेल तुम्हाला तर पूर्ण पीठ मिक्स करून घेऊ शकता, पण इथे काही मिक्स करून घ्यायची गरज वाटत नाही. पहा, छान असं हे मिक्स झालेलं आहे. आता आपण लगेचच याच्या चकल्या बनवून घेणार आहोत. तर इथे मी चकलीचा आईट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने पीठ घालून घ्यायचं आहे. पीठ गरमच आहे. तुम्हाला जर हवं असेल तर हे पीठ गार करून नंतरही तुम्ही याच्या चकल्या पाडू शकता, पण गरम पीठ असल्यामुळे चकली छान अशी पटपट गाळली जाते आणि बनायलाही अगदी झटपट तयार होते. आता उरलेल्या पिठावर झाकण ठेवायचं आहे आणि आता आपण चकल्या काढून घेणार आहोत. तर एका प्लास्टिकवरती तुम्ही इथे पाहू शकता, व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे अगदी सुरेख अशी ही जी चकली आहे ती पडत आहे. कुठेही पीठ आपलं याच्यामध्ये गुठळी धरलेली नाही, त्याच्यामुळे अजिबात चकली तुटत नाही. अगदी छान सुरेख अशी ही चकली इथे बनत आहे. आता ह्या सर्व चकल्या घातल्यानंतर ना आपल्याला 1 दिवस असंच फॅनखाली सुकवायचं आहे. तुमच्याकडे जर ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये घातलात तरीही चालेल, पण इथे मी फॅनखालीच 1 दिवस ह्या चकल्या ज्या आहेत ते सुकवून घेणार आहे आणि त्यानंतर उन्हामध्ये 2 ते 3 दिवस ह्या छान अशा सुकवून घ्यायच्या आहेत.
पहा, या पद्धतीने संपूर्ण चकल्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत। सर्व चकल्या मी इथं बनवून तयार केले। आता आपल्याला ह्या सुकवून घ्यायच्या आहेत आणि सुकल्यानंतर मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगणार आहे। तर पहा, इथे संपूर्ण मी 2 ते 3 दिवस लागून ह्या संपूर्ण ज्या चकल्या आहेत त्या सुकवून घेतलेल्या आहेत। आणि पहा, छान कडकडीत सुकवायच्या, जेणेकरून त्या जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होईल। आपण ह्या अशा जर कडकडीत वाळवून ठेवल्या तर जवळजवळ 2 वर्ष ह्या चकल्या आरामात टिकतात। तर आता ह्या सर्व ज्या चकल्या आहेत त्या आपण बनवून तयार केले। आता आपण याच्यामधील ज्या काही चकल्या आहेत त्या तळून पाहूया। तर चकल्या तळण्यासाठी इथे मी छान गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये चकली घालून घ्यायची आहे। अगदी काही क्षणातच तुम्ही इथे पाहू शकता चकली ही तळली जात आहे आणि छान अशी फुलून वरती आलेली आहे। पहा, तर छान आलटून पालटून आपल्याला दोन्ही बाजूने ही चकली जी आहे ती तळून घ्यायची आहे, जेणेकरून कुठेही कच्ची राहता कामा नये आणि छान अशी खुसखुशीत बनली जाईल याच्यासाठी। तर आलटू पालटून दोन्हीकडून ह्या चकल्या ज्या आहेत त्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि छान खुसखुशीत अशा ह्या चकल्या इथे तळून तयार आहेत। तर याच पद्धतीने अजून थोड्या इथे मी चकल्या तळून घेतलेत आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख अशा ह्या चकल्या ज्या आहेत त्या तळल्या गेल्यात आणि अगदी खुसखुशीत बनल्या गेल्यात। दुपटीने तिपटीने अशा ह्या फुलले गेलेल्या आहेत। इथे मी तुम्हाला त्याची साईजही दाखवते, पाहू शकता तुम्ही। अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याचबरोबर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि यंदाच्या वाळवणी पदार्थामध्ये ही नाचणीची चकली तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। धन्यवाद, भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।